नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन अपडेटमध्ये व नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नाही. खूप शेतकऱ्यांचं KYC करूनही अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही. खूप जणांच्या विमा अर्धवट पडलेला आहे. कोणत्याच जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाटप झालेलं नाही. पीक विम्याचं वाटप ही झालं आहे. काही शेतकऱ्यांना तुकडी रक्कम पडलेली आहे, तर काही शेतकऱ्यांना अजून पीक विमाच आलेला नाही. खूप राज्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या बातम्या आल्या. कर्जमाफीलाही सरकार तयार नाही. जे सरकारमध्ये राज्यामध्ये जे शेतकरी होते चालू बाकीदार, त्या चालू बाकीदार शेतकऱ्यांचाही प्रोत्साहन अनुदान आलेलं नाही. त्यामुळे अशा एक निरनिराळ्या गोष्टी सध्या घडत आहे, परंतु शेतकऱ्याच्या बाजूने कुठलीच गोष्ट घडत नाही. आणि यामध्येच या सर्व गोष्टीमध्येच अजून एक गोष्ट मध्ये मिसळली आहे की पेरणीसाठी सरकार अनुदान देणार. अशा बातम्या काल 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 10,000 रुपये अनुदान देणार पेरणीसाठी, अशा बातम्या गेल्या 2-4 दिवसापासून येत आहेत. काहींनी मला विचारलं बी पण की असं होणार आहे का. तर या सर्व गोष्टीची सत्यता आपण आता आज पडताळून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पीक विम्याचं वितरण चालू झालं. राज्यामध्ये पीक विम्याचं वितरण चालू झालं असताना खूप जणांच्या कमेंट आल्या की आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आलेला नाही. परंतु विमा कंपन्या टप्प्याटप्प्याने आपलं पैसे टाकण्याचं काम करत आहेत, तरीही खूप शेतकऱ्यांचे अजून पैसे आलेले नाहीत. KYC केलेल्या अतिवृष्टी अनुदान असो, भरपूर शेतकऱ्यांनी KYC करून बसलेत, त्यांनाही KYC करूनही अतिवृष्टीचं अनुदान आलेलं नाही. प्रोत्साहन काही शेतकऱ्यांना अनुदान आलेलं नाही. अशा पूर्ण शेतकऱ्याच्या बाबतीत सर्व गोष्टी घडत आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी घडतच असताना काही गोष्टी कर्जमाफीच्या असो, कर्जमाफी ही करतो म्हणून सरकारने केलेलं नाही. म्हणजे काही विषय टप्प्याटप्प्यानं मागं पडण्याचं काम सध्या चालू आहे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये हे तुम्ही विसरून चाललात, दिलेली आश्वासनं विसरलात. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना प्लसमध्ये अजून एक गोष्ट की पेरणीसाठी अनुदान. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार विमा भरलेल्या शेतकऱ्यांचे पैसे सध्या देत नाही आहे. भरपूर शेतकऱ्यांचा पीक विमा अजून अडकलेला आहे आणि त्यात पेरणीसाठी अनुदान सरकार देते अशा बातम्या आल्या, देणाऱ्या ह्या. यावरून हे स्पष्ट करतो मी की अशी अधिकृत अशी कुठलीही घोषणा अजून झालेली नाही. झाली तर चांगली गोष्ट आहे, त्यात वाद नाही. कारण शेतकरी सध्या कोरमडलेला आहे. पेरणीचे दिवस आहेत, 4 दिवसावर पेरणी आली, 15 दिवसावर पेरणी आली काही जणांची. कारण राज्यामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आता हा पाऊस थांबताच शेतकरी पेरणीची लगबग चालूच होणार आहे. परंतु या सर्व गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान ह्या कालच्या मेमधल्या पावसामुळे झालेलं आहे. या सर्व गोष्टीचे राज्य शासन अजून 1 रुपया द्यायला तयार नाही. त्यात पेरणीसाठी अनुदान देणार ह्या जर बातम्या फोफावत असतील त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. जरी खऱ्या असल्या तर त्याची अधिकृत अजून कुठलीही घोषणा झालेली नाही आणि राज्य सरकार करेल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळं जरी केलं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण द्यावं ही अनुदान. राज्य शासनानं सध्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता 20,000 असो अथवा 15,000 असो अथवा 10,000 असो, काही का होणार तुकडी मदत सध्या पेरणीसाठी जर राज्य सरकारने केली, हा मोलाचा आधार होऊ शकतो. दिली तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु राज्य सरकारनं अशी कुठलीही घोषणा अजून केलेली नाही आहे की पेरणीसाठी सरकार अनुदान देत आहे. काही शेतकऱ्यांनी मला विचारलं की पेरणीसाठी अनुदान मिळणार आहे, खरं आहे का. तर अशी अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून अजून तरी कुठे करण्यात आलेली नाही. सोशल मीडियातून काही बातम्या पसरलेल्या आहेत, परंतु त्याची सत्यता पाहिली तर अजूनही सरकारने कुठलीही अशी घोषणा केलेली नाही. त्यामुळं पेरणीसाठी अनुदान मिळणार जे शेतकरी म्हणत आहेत, तर सध्या तरी बातम्या त्या चुकीच्या आहेत. जर सरकारने तशी घोषणा केली की अधिकृत आपण तशी घोषणा केली तर आपण व्हिडिओ चॅनलवर टाकूच, परंतु तसं अजून काहीही घडलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यानं आपलं कर्म आपल्या संग आहे. कुठलं अनुदान सध्या तरी येणार नाही पेरणीसाठी. त्यामुळं आपल्याला काहीही करून कुठले का होईना उपसून का होईना पेरणी करावीच लागणार आहे. राज्य शासन जर दिलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि द्यावं. माझ्या मते कर्जमाफी तुम्ही करतो म्हणलात, केला नाहीत. कमीत कमी ह्या पेरणीसाठी जर तुम्ही 10-20 हजार रुपये शेतकऱ्यांना दिलात तर एक मोलाचा आधार होईल.
आणि तो जरी आधार तुम्हाला द्यायचा नसला तर रात्र ते पीक विम्याचे राहिलेले पैसे तरी शेतकऱ्यांचे देऊन टाकावेत, जेणेकरून त्यातून तर ते बी भरणा करून खत भरणा करून आपली पेरणी तरी उरकतील. त्यामुळं एखादा पेरणीसाठी आधार जर तुम्ही दिलात तर खूप चांगली गोष्ट आहे, सरकारनं द्यावा ही चांगली गोष्ट आहे. परंतु तशी अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. हीच अपडेट शेतकऱ्यापर्यंत द्यायची होती. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.